अर्जुन रथावरती आहे, श्रीकृष्ण त्याचा सारथी आहे आणि त्या रथाच्या झेंड्यावरती हनुमानाचं चित्र असतं. आता तुझं बघितलं तर हनुमान रामायणातला आणि अर्जुन आणि कृष्ण महाभारतातले. रामायणातला हनुमान महाभारतातल्या अर्जुनाच्या रथावरती कसा हे या गजराच्या माध्यमातून सांगतो. राम 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 बोले हनुमान, राम 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 बोले हनुमान, बोले बोले दोघांमध्ये भांडण लागतं आणि त्यावेळी अर्जुन हनुमंताला काय सांगतोय बघा. सेतू बांधून बांधतात तो दगडांचा बांधला, तुमच्या जागेवर आम्ही असलो असतो तर तो सेतू गाण्याचा बांधला असता. आणि तू म्हणतोय माझा राममान. अरे एका लाते बरोबर तोडून टाकतो बघ. अर्जुनाने बाणांचा पेटू बनवायचा आणि हनुमंताने ते फोडून टाकायचा आणि जो हरेल त्याने अग्निकाष्ठ करायचा म्हणजे अग्नीमध्ये प्रवेश करायचा. मग
त्यावेळी अर्जुन बाणांचा सेतू बनवतो आणि हनुमंत तो तोडून टाकतो. ठरलेल्या पहिल्याप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ठ करण्यासाठी जातो आणि तेवढ्यात पांडवांचा सखा पांडवांचा पाठीराखा श्रीकृष्ण तेथे येतो आणि म्हणतो रे तुम्ही भांडताय कशाला? तुझं झालं तरी काय? अर्जुन हरला म्हणतोय, पण याला साक्ष कोणाची? तुम्ही दोघेच जण होता, दोघांनीच पैस लावली. हरला कोण आणि जिंकलं कोणी ठरवणार कोण? आता तुम्ही परत पैस लावा आणि त्याचा साक्षीदार मी होतो. अर्जुन पुन्हा बाणांचा सेतू करतो आणि त्यावेळी श्रीकृष्ण आपलं सुदर्शन चक्र त्या सेतूच्या खाली ठेवतो. आणि काय होतं, हनुमान प्रयत्न करतो पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. शेवटी तो जाणतो की या सेतूच्या खाली सुदर्शन चक्र आहे आणि तो त्याला शरण येतो. अर्जुनाला वाटतं त्यावेळी श्रीकृष्ण त्याला सांगतात समजावून की अरे हा हनुमान म्हणजे कोणी सामान्य नव्हे. हा हनुमान
तुझ्या रथावर तुझ्या झेंड्याचे रक्षण करेल आणि जोपर्यंत हा हनुमान तुझ्या रथावर आहे, त्या रथाच्या झेंड्यावर आहे, तोपर्यंत तुला काही चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून बघा, महाभारताचं युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन हनुमंताला त्या रथावरून उतरण्याची विनंती करतात. आणि त्यावेळी हनुमान रथावरून उतरल्या क्षणार्धात त्या रथाचा भस्म होतो. आणि त्याला कारण काय असेल तर अर्जुनाच्या रथावरती सोडलेली अस्त्र आणि शस्त्र त्या हनुमंताने आपल्यामध्ये सामावून घेतलेले असतात. आणि ज्यावेळी हनुमान रथावरून खाली उतरतो त्यावेळी त्या क्षणार्धात रथाचा भस्म होतो. राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे जरी वेगवेगळी असली तरी दोघांची मान्यता समानच आहे. राम आणि कृष्ण कोणी वेगळे नाही. म्हणून म्हटले बघा, राम कृष्ण ही नावे जरी असली दोन, राम कृष्ण ही नावे जरी असली दोन, राम कृष्ण ही नावे जरी असली दोन, दोघांची मान्यता आहे समान, दोघांची मान्यता आहे समान, दोघांची मान्यता आहे समान. कमल सूत करी, कमल सूत करी, एका